प्रभु की स्तुति हो। आज मैं आशीष खरे फिर एक बार से आप सब लोगों का संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में परमेश्वर के नाम में आप सबका स्वागत करता हूं। परमेश्वर ने आज की शाम हमें एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सके, इसलिए हम परमेश्वर के नाम का धन्यवाद करते हैं। तो आइए भाई बहनों, आज की शाम हम परमेश्वर के चरणों में जाकर उनकी आराधना करेंगे, उनकी स्तुति करेंगे, उनका नाम और ऊँचा करेंगे, क्योंकि परमेश्वर एक सामर्थ्यशाली और महान ऐसे परमेश्वर है। तो आज का ये जो गीत है ये भजन संहिता अध्याय 100 इस पर निर्धारित है। ये गीत जो है, जैसे परमेश्वर का वचन कहता है, इस संसार के सभी मनुष्य हम एकजुट होकर परमेश्वर की आराधना करो, उनकी स्तुति करो। उसी तरीके से ये गीत भी हम परमेश्वर को एक साथ गाएं, हम एक साथ समर्पित करेंगे। ये इन संसार के सभी लोग परमेश्वर की आराधना करेंगे। आप जिस स्थान पर है उसी स्थान से ये गीत आप मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं और परमेश्वर का नाम ऊंचा करें। सारे पृथ्वी के लोग अपनी यहोवा का आओ जय जयकार करे। सारे पृथ्वी के लोग अपनी यहोवा का आओ जय जयकार करे। आओ सब मिलके हम इबादत करें, उसकी जय जयकार करें। आनंद से चले हम इबादत करें, उसकी जय जयकार करें। सारे पृथ्वी के लोग अपनी यहोवा का आओ जय जयकार करें। ये जान रखो यहोवा खुदा है, बनाया हमको हम उसके ही है। ये जान रखो यहोवा खुदा है, बनाया हमको हम उसके ही है। हम बंदे हैं वो हमारा खुदा, उसकी चराई की भेड़ें हैं। हम बंदे हमारा खुदा, उसकी चराई की भेड़ें हैं। सारे पृथ्वी के लोग अपनी यहोवा का आओ जय जयकार करें। धन्यवाद के साथ उसके द्वार से आओ, स्तुति करते हुए आंगन में आओ। धन्यवाद के साथ उसके द्वार से आओ, स्तुति करते हुए आंगन में आओ। उसकी स्तुति करो, उसकी स्तुति करो, उसके नाम को धन्य कहो। उसकी स्तुति करो, उसकी स्तुति करो, उसके नाम को धन्य कहो। सारे पृथ्वी के लोग अपनी यहोवा का आओ जय जयकार करें।
यहोवा भला है, यहोवा भला है, करुणा उसकी सदा के लिए है। यहोवा भला है, यहोवा भला है, करुणा उसकी सदा के लिए है। उसकी वफादारी पीढ़ी दर पीढ़ी हमेशा बनी रहती है। उसकी वफादारी पीढ़ी दर पीढ़ी हमेशा बनी रहती है। सारे पृथ्वी के लोग अपनी यहोवा का आओ जय जयकार करे। सारे पृथ्वी के लोग अपनी यहोवा का आओ जय जयकार करे। आओ सब मिलके हम इबादत करें, उसकी जय जयकार करें। आनंद से चले हम इबादत करें, उसकी जय जयकार करें। सारे पृथ्वी के लोग अपनी यहोवा का आओ जय जयकार करें। सारे पृथ्वी के लोग अपनी यहोवा का आओ जय जयकार करें। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए हम अपनी प्रार्थना के अगले चरण में देखेंगे और सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वे आगे आए और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। Praise the Lord. पुन्हा एकदा आपली भेट Once again we meet फेसबुकद्वारे, on Facebook, सोशल मीडियाद्वारे through social media. देव आमची भेट करून देतो. God meets us. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank that God. त्या देवाचा आम्ही गौरव करत आहोत. We glorify that God. दर बुधवारी आमची उपस्थिती, Presence of us every Wednesday. घराघरात तुमची सर्वांची उपस्थिती Your presence in house to house ही आनंदाई आहे, is pleasing, ही आदर करणारी आहे, is respectable, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे. and will extend the work त्या of देवाचा God. मी महिमा करत आहोत. We praise that God, आपल्या सर्वांचं मी all of you, संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये in Sanjay James Thakur Ministry, देवाचा पुत्र प्रवेशिकद्वारे through Lord Jesus Christ, the Son of God, आगत स्वागत करत आहोत. I welcome you all. ज्या आशेने आम्ही देवाकडे येतो, The hope with which we come to God, देवाने आम्हाला आशा दिलेली आहे, God has given this hope. देवाने आम्हाला विश्वास दिलेला आहे, God gave us faith. देवाने आम्हाला विवेचन दिलेलं आहे. God promised us तो आशा मनभंग न करणारा देव आहे. He will not give up on our hope. त्या देवाचा मी गौरव करत We आहोत. glorify that God. दर बुधवारी आम्ही प्रार्थना करतो. Every Wednesday we pray. अनेकांच्या समस्या प्रश्नाची प्रार्थना करत We pray आहोत. for questions and problems of many. देव आम्हाला उत्तर देत आहे. God answers us. घराघरात देव काम करत आहे. God is working from house to house. परमेश्वर किती चांगला याचा प्रत्येकाला अनुभव देत आहे. He makes everyone experience how good God is. अनेक करोना व्याधीतून लोकांना त्यांनी बरं He केले. healed many people from coronavirus. हॉस्पिटलून लोक घरी गेलेले आहे. People went home from hospitals. आम्ही देवाचा गौरव करत आहोत. We glorify God. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. God loves you and me. देव तुमची माझी आठवण करतो. He remembers you and me. देव आमची वाट पाहत आहे. God is waiting for us. मत्ते 11:28 प्रमाणे Like Matthew 11:28. अहो कष्टी भाराकांजनो, You weary and burdened people, तुम्ही सर्व मजकडे या, you all come to me, मी तुम्हाला विसावा देईन, and I will give you मी rest. तुम्हाला शांती देईन. I will give you देव peace. आमची वाट पाहत आहे. God is waiting for us. देव आमच्यावर प्रेम करतो. God loves us. देवाचं प्रेम एक अलौकिक आहे, God's love is supernatural. अद्भुत आहे. It's wonderful. आम्ही पाहिलं We saw पहिले करंती 13:13 मध्ये in Corinthians 1:13. आम्ही विश्वासासंबंधी पाहिलं, We saw about faith. आशा संबंधी पाहिलं. We saw about hope. आज आम्ही प्रेम संबंधी पाहणार आहोत. Today we will see about love. बायबल सांगतो Bible says विश्वास, आशा, प्रीती तिन्ही श्रेष्ठ आहे, faith, hope and love are great, पण प्रीती सर्वात श्रेष्ठ आहे. but love is the greatest. म्हणून पहिले करंती 13 मध्ये आम्ही पाहतो, So in Corinthians 1:13 we see देव आम्हाला म्हणतो God tells us, प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या. let love be your goal. प्रेम हे सर्वांग सुंदर आहे. Love is most beautiful. प्रेम नाही तर काहीच नाही. If there is no love, there is nothing. बायबल सांगतो Bible पहिले says योहानाचे पत्र 4:8 मध्ये in John 1:4-8, देव प्रीती स्वरूप आहे. God is love. देव प्रीतीमध्ये राहतो, God lives in love. कारण देवाचा स्वभाव प्रेम करण्याचा आहे. God's nature is to love. देव दयाळू कृपाळू आहे. God is merciful and gracious. तो मंद करत करुणायुक्त असा देव आहे. He is compassionate God. त्याचा स्वभाव
His nature प्रेमळ असा आहे. is loving. तो नेहमी आम्हाला प्रेम करतो. He always loves तो us. सर्व मनुष्य जातीवर प्रेम करतो. He loves all human beings. पेत्र म्हणाला Peter said प्रेषित 10:38-34 मध्ये, in Acts 10:34, देव पक्षपात करत नाही. God doesn't show favoritism. देव सर्वांसारखं प्रेम करतो. God loves everyone equally. बायबल सांगतो Bible says देव सर्व मनुष्यासारखं प्रेम करतो. God loves everyone equally. सर्व पृथ्वीवर तो पाऊस पाडतो. He reigns all over the earth. सर्व पृथ्वीवर सूर्य उगवतो. He makes the sun rise on the earth. सर्व पृथ्वीवर नवे नवे दिवस प्रत्येकाला पाहायला भेटतो. Each day everyone sees a new day. प्रत्येकाला देवाने वेळ दिलेला आहे. God has given time to everyone. समय दिलेला आहे. He has given रोजची time. काळजी देव प्रत्येकाची घेत आहे. God takes care of all each day. हे देवाचं प्रेम आहे. This is God's आम्ही love. कोणी असो, Whoever we are, देव सर्वांसारखं प्रेम God करतो. loves everyone equally. कारण मनुष्य देवाच्या हातची निर्मिती आहे. Because man is the creation of God's hand. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य घडवलेला आहे. God made man like himself. देवाने हाताने मनुष्याला घडवलेला आहे. God made man with his hands. म्हणून मनुष्याविषयी त्याच्याकडे प्रेम आहे. So he has love for man. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. God loves you and me. बायबल सांगतो Bible योहान says, 3:16 प्रमाणे, like John 3:16, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, for God loved the world, आपला एकुलता एक पुत्र his one and only son. त्यांनी वधस्तंभी दिला, He sent him on cross यासाठी की आमचा नाश होऊ नये, so that we are not perished आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावा. and we may have eternal प्रभू life. येशू ख्रिस्ताने Lord Jesus, आपल्याला वधस्तंभी समर्पण he केलं. sacrificed himself on cross. बायबल सांगते इफिस 5:25 प्रमाणे Bible says in Ephesians 5:25, की जगामध्ये देवाची मंडळी तयार व्हावी, God's church should be formed in the world. लोकांना विसावा भेटावा, People should get rest. देवाचा मार्ग भेटावा. They may find God's यासाठी way. येशू ख्रिस्ताने समर्पण केलं. For this Lord Jesus Christ sacrificed. त्यांनी रक्त सांडलं, He shed his blood. त्यांनी बलिदान दिलं, He sacrificed यासाठी himself की मंडळी तयार व्हावी. so that the church is हे built. देवाचं दैवी प्रेम आहे. This is God's love. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. God loves you and me. देव तुमची माझी आठवण करतो. God remembers you and me. देव तुमची माझी वाट पाहतो. God waits for you and me. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला आहे Lord Jesus said, योहान 10:10 प्रमाणे, like John 10:10, मी आलो आहे, I have मग तुम्हाला come. देण्यासाठी आलेलो I आहे, have come to give मग you. उत्तमोत्तम गोष्टी देण्यासाठी आलेलो I आहे. have come to give you things in abundance. प्रत्येक उत्तम ते देवापासून प्राप्त होतं, Every great thing is from God. कारण देव उत्तम आहे. Because God is great. माणसापेक्षा देव नेहमी चांगलंच देतो. God always gives better than man. ते नेहमी अधिक असतं, That is always more. ते नेहमी पूर्ण उरतं. It's always more than enough. हे देवाचं प्रेम आहे. This is God's love. त्या प्रीतीसमयी आम्ही पाहणार आहोत. We will see about that love. प्रेम तुमच्याजवळ माझ्याजवळ आहे. Love is with you and me. आमच्या कुटुंबात प्रेम आहे. Love is in our family. आमच्या कुटुंबात आम्ही प्रेम करतो. We love our family. पती पत्नी एकमेकावर प्रेम करतात. Husband and wife love each other. आईवडील मुलांवर प्रेम करतात. Parents love their children. मुलं आईवडिलांवर प्रेम करतात. Children love their parents. मित्र मित्रावर प्रेम करतो. A friend loves his friend. जगातील अनेक गोष्टी अशा आहे There are many things in the world की आम्ही अशा अनेक गोष्टी आम्ही प्रेम करतो. that we love. त्यासाठी आम्ही वेळ देतो. We give our time for it. त्यासाठी आम्ही त्याची आठवण करतो. We remember about it. त्यासाठी आम्ही खर्च बी करतो. We spend for it कारण त्याच्यावर आमचं प्रेम असतं. because we have love for it. जिथं प्रेम आहे Where there is love, तिथं सर्व काय आहे. there is everything. प्रेम तुमच्या माझ्या परिचयाचं आहे. You and me know about love. बायबल सांगते So Bible says मनुष्याचं प्रेम man's love हे अस्थिर आहे, is unstable. हे बदलणार आहे. It's changing. मनुष्य बदलतो. Man changes. स्थितीनुसार समयानुसार परिस्थितीनुसार मनुष्य बदलत जातो. Man changes according to time and situation. बायबल सांगते की मनुष्य अस्थिर आहे, Bible says man is not stable. त्यामुळे त्याचं प्रेम अस्थिर आहे. So his love is not stable. म्हणून आम्ही बायबलमध्ये पाहतो. So we see in the Bible, दुसरे शमूएल 13 अध्यायामध्ये पाहतो. in Samuel 2nd chapter 13 we see 15 वचनमध्ये आम्ही पाहतो. verse 15. एक मुलगा आहे, There is a boy, दाविदाचा पुत्र आमोन आहे. son of David, Amnon. तो एका मुलीवर फार प्रेम करतो. He loves a girl very much. ती मुलगी फार सुंदर असती. That girl is very त्या beautiful. त्या मुलीवर त्याचं प्रेम जडतं. He loves that girl. त्या मुलीसाठी तो पाहायचा वेळ देतो. For that girl he gives as much as time she wants. तिची आठवण करतो. He remembers that त्यासाठी girl. त्याने खाणं पिणं बंद केलं. For that he stopped his तो food. रात्रंदिवस तिची आठवण करत राहिला. Day and night he thought about तो her. म्हणला मी हिच्याशी विवाह करन, He said, I will marry her. हिच्या संगती मी आपल्या कुटुंबाची स्थापना करेल.
I will start my family with यासाठी her. तो पुष्कळ काही प्रयत्न करत होता, He was trying a lot for this कारण त्याचं तिच्यावर प्रेम होतं. because he loved her. पण शेवटी मी पाहतो, But in the end, we see एका सेकंदात त्या मनुष्याचं प्रेम बदलून जातं. in 1 second his love changes. अम्रोन Amnon तामारला म्हणतो, says to Tamar, तामार एक सुंदरशी मुलगी आहे, Tamar is a beautiful girl. तिच्यावर तिचं खूप प्रेम आहे. He loves her very much. पण बायबल सांगतं, But Bible says एका सेकंदात in 1 second, अम्रोन बदलून जातो. Amnon changed. त्या मुलीचा तो तिरस्कार करतो. He hates that girl. त्या मुलीला म्हणतो, तू माझ्यापासून निघून जा. He tells the girl to get away from him. त्या प्रेमापेक्षा त्याचा तिरस्कार जास्त असतो. His hatred was greater than his love. मनुष्याचं प्रेम बदलतं. Man's love changes. मनुष्य कधी बदलू शकतो, Man can change in a कारण time मनुष्य अस्थिर आहे, because man is unstable. अपूर्ण आहे. He is incomplete. मनुष्याला मनुष्याचा कंटाळा येतो. Man is bored of man. मनुष्य मनुष्याला सोडून टाकतो. Man leaves man. मनुष्य मनुष्याला विसरून जातो. Man forgets man. मनुष्य मनुष्यापासून वेगळा होतो. Man is separated from man. उपकाराची फेड अपकाराने होते. Favor is paid up with hatred. हे मनुष्याचं प्रेम आहे. This is man's मनुष्य love. बदलतो, Man changes. बदलत जातो. He keeps म्हणून changing. बायबलमध्ये पाहतो, So in Bible we see मनुष्याचं प्रेम हे अस्थिर आहे. man's love is not stable. देवाचं प्रेम God's love, स्थिर आहे. it's stable. आम्हाला स्थिर राहायला पाहिजे. We need to be आज stable. आम्ही कुटुंबामध्ये पाहतो, Today we see in our आम्ही family, जगामध्ये पाहतो. we see in our world. आज कुटुंबात भांडणं Today आहे, there are quarrels in family. तंटा आहे, There are fights. वाद आहे, There is dissension. राग There आहे, is anger, चिडचिड आहे, irritation, भांडणं तंटा आहे, quarrels and अनेक fights. गोंधळ आहे. Everything is messed अनेक जण up. एकमेकांपासून अलग झालेले आहे. Everyone is separated from one अनेक कुटुंब another. विभक्त झालेले आहे. Many families are divided. मुलं आईवडिलांपासून अलग झालेले आहे. Parents are separated from children. पती पत्नीपासून अलग झालेले आहे. Husbands and wives are separated. मित्र मित्रापासून अलग झालेले आहे. Friends are separated. अशी परिस्थिती काय आहे? Why is this situation? आम्ही सर्व प्रीतीने एकत्र येतो, In love we all come together, पण सर्व विभक्त होऊन जातो, but then we are divided. सर्व वेगळं होऊन जातं. We are बायबल separated. सांगतो, Bible says दुसरे तिमोथीला पत्र in the book of Timothy 2nd, तिसऱ्या अध्यायामध्ये पाहतो, in 3rd verse we see, 1, 2, 3 मध्ये आम्ही पाहतो, in 1, 2, 3 we see, देव काय म्हणतो. what does God say? पावलाद्वारे देव म्हणतो, Through Paul, God says, पुढील काळी मनुष्य स्वार्थी होईल, for people will be selfish, मनुष्य गर्विष्ठ होईल, they will be proud, मनुष्य अनेक प्रकारच्या चुकांनी भरून जाईल, man will be filled with many mistakes, तो स्वतःवर प्रेम करेल, he will love तो himself, इतरांचा तिरस्कार करेल, he will hate others, तो आईवडिलांपासून दूर होईल, he will be separated from parents, तो स्वार्थपणे जीवन जगत राहील, he will live a selfish life, तो देवावर प्रेम करणार he नाही, will not love God, तो जगातील गोष्टीवर प्रेम करेल. he will love things in the world. बायबल सांगतो, Bible says, मनुष्य पुढे स्वार्थी होईल, later man will be selfish, गर्विष्ठ होईल, he will feel proud of himself, तो एकमेकापासून अलग होईल, he will be separated, तो एकमेकाला विसरून जाईल. he will forget everyone. हे मनुष्याचं प्रेम आहे. This is man's मनुष्य love. स्वतःसाठी जगतो, Man lives for himself. स्वतःच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट झाली If everything happens according to his तो will, मनुष्य आनंदित असतो, then he is happy, तो समाधानी असतो. he is पण त्याच्या satisfied. मनासारखी कोणती गोष्ट झाली नाही, But if nothing happens according to his त्यावेळेस तो will, राग करतो, then he is तो angry, चिडचिड करतो, he is irritated, तो भांडणं करतो, he quarrels, तो अस्वस्थ बेचीन he होतो, becomes restless कारण तो स्थिर राहू शकत नाही. because he cannot be त्याचं stable. प्रेम अस्थिर आहे. His love is not म्हणून stable. जगामध्ये सर्व परिस्थिती बदलत चाललेली So आहे. every situation in the world is changing. मनुष्याकडे आज प्रेम सापडत नाही. There is no love found in man. आज आम्ही प्रीतीचा शोध करत आहे. Today we are searching for love. हे प्रेम कुठे Where भेटेल? will we find this love? माझ्यासाठी कोण प्रार्थना करन? Who will pray for me? मला कोण समजून Who घेईन? will understand me? माझं कोण ऐकून घेईन? Who will listen to me? मला कोण सांभाळेल? Who will take care माझी of पूर्ण me? काळजी कोण घेईन? Who will care for me माझं completely? दुःखाचं सांत्वन कोण करेल? Who will comfort my pain? मला प्रेम करण्याचं कोण आहे? Who will love me? कोण आहे असं? Who हे is? आम्ही शोधतो. We search this. 30 वर्ष आम्ही देवाचं काम करत आहोत. Today it's been 30 years we are doing God's work. देवाने आम्हाला शिकवलं God taught us की प्रेम कसं करायचं. how to love. पूर्वी आम्ही प्रेम करायचो. Earlier we used to love. आमचं कुटुंबात प्रेम होतं. There was love in our family. परिवारमध्येच आमचं कुटुंबात प्रेम होतं. In our family there was love. कुटुंबाच्या बाहेर आमचं प्रेम जात नव्हतं. We did not love anyone apart आम्ही from our आमचं family. कुटुंब प्रेम करतो. We love our family. तेच प्रेम आम्ही बाजूच्या व्यक्तीवर करू शकत नाही.
We cannot give that love to our neighbor. आई आपल्या लहान लेकरावर प्रेम करते, A mother loves his child. त्याची काळजी She घेते, takes care of him. त्याचे पोषण करते, She nourishes त्याचा him. सांभाळ करते, Takes care of त्याला him. सर्व गोष्टी व्यवस्थित देते. She gives him तीच everything. आई बाजूच्या मुलावर ते प्रेम करू शकत नाही, But that mother cannot give her same love to her कारण neighbor's आमचं प्रेम child. मर्यादित आहे, Because our love is limited. त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. It cannot go ते beyond आमचं that. प्रेम हे अस्थिर आहे, Our love is unstable. मर्यादेमध्ये स्थिर आहे आमचं प्रेम. Our love is limited. हे आम्हाला देव शिकवतो, This is what God teaches us. देवाने आम्हाला शिकवलं God taught us प्रेम कसं करायचं. how to love. एके दिवशी प्रार्थना करत असताना One day while praying, प्रवेश की साला Lord Jesus came. त्यावेळेस त्याने मला सांगितलं, At that time he told me, माझी इच्छा आहे की तुला एक गोष्ट द्यावी, I wish to give you one thing. ती गोष्ट तुझ्याकडे नाही. You don't have that तू thing. देवाकडे प्रार्थना करतो, You pray to God, मला वरदान दे, give me blessings, मला सामर्थ्य दे, strengthen मला me, दान दे, fill me with पण gifts. माझी इच्छा आहे की तुला एक गोष्ट द्यावी, But I wish to give you one thing. ती सर्वांग सुंदर आहे, That is most ती beautiful. वृद्धी करणारे, It is a thing that ती grows. देवाच्या काळाचा विस्तार करणारे आहे. It will extend the work of God. दानाची आवश्यकता आहे, Blessings are required. दान आवश्यक आहे, Blessings is must. दानाचा विस्तार झाला पाहिजे, Blessings must be extended. देवाच्या काळाचा विस्तार झाला God's पाहिजे. work must be extended. हे आवश्यक गोष्टी आहे, This is an पण important thing. त्याच्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ But the most important is एक आहे, one thing. प्रेम. That is love. माझं प्रेम तुझ्यामध्ये मी ओततो, I pour my love in you. माझं प्रेम मी तुला देतो. I give my love to you. जसं मी मनुष्यावर प्रेम करतो, As I love man, जसं मी मनुष्याला सांभाळतो, as I take care of man, मला मनुष्याचा कळवळा येतो, I feel sorry for man. मनुष्याबरोबर मी दुःखाबरोबर दुःखी होतो, I feel sad in their sadness. कष्टाबरोबर कष्टी I होतो, feel disturbed in their distress. आनंदाबरोबर मी आनंदित I am होतो. happy in their happiness. कोणाचा नाश हो माझी इच्छा नाही आहे, I don't wish anyone to be perished. कारण माझं प्रेम आहे. Because this is my मी आज love. रात्रंदिवस मनुष्य रडत आहे, Day and night I cry for man. देवाला प्रार्थना करत आहे, I pray to God. हे देवा पण क्षमा कर, Oh God, forgive them. यांना संधी दे, यांना वेळ दे. Give them a chance and time. हे देवाचं प्रेम आहे. This is God's love. प्रवेशिकीस म्हणला योशा योशा, Lord Jesus said, Joshua, माझं Joshua, प्रेम तुला मी देतो, I give my love to म्हणजे you तू मंडळी चालवल, so that you can run the तू fellowship. माझ्या लोकांची काळजी घेईल, You can take care of my तू माझ्या people. लोकांवर प्रेम करशील, You can love my people. माझ्या लोकांसाठी तू प्रार्थना करतील, You can pray for my माझ्या people. लोकांना तू सांभाळशील. You can take care of my प्रेम people. सर्वांग सुंदर आहे, Love is the most तू beautiful. माझ्या लोकांना समजून घेतील. You will understand my people. हे प्रेम This love, देवाने मला दिलं, God gave it हे to me. प्रेम माझ्याकडे नव्हतं, I did not have this love, देवाने मला प्रेम दिलं. but God gave me बायबल love. सांगतो, Bible says योहान 21 मध्ये आम्ही in पाहतो, John 21 we see, 21:15 मध्ये आम्ही पाहतो, in 21:15 we येशू ख्रिस्त see, पुनरुत्थानानंतर पेत्राला भेटला, after resurrection Lord Jesus met Peter. तो पेत्राशी संभाषण करायला लागला. He spoke to Peter. पेत्र पेत्र Peter, Peter, तू माझ्यावर किती प्रेम करतो. how much do you love तो me? पेत्र म्हणाला, Peter said, प्रभू मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. Lord, I love you very much. येशूने त्याला 3दा विचारलं, Lord Jesus asked him 3 times. त्याने 3दा उत्तर दिलं, For 3 times he प्रभू मी answered, तुझ्यावर खूप प्रेम करतो. Lord, I love you very much. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, At that time Lord Jesus माझी said, मंडळी चार पार राख. Feed and shepherd my sheep. पहा, See, येशूने त्याला विचारलं, Lord Jesus asked him, जर तू माझ्यावर प्रेम करतो, if you love me, जर तू देवावर प्रेम करतो, if you love God, तो माझ्या मंडळी तू चारू शकतो, पाळू शकतो, राखू शकतो. then you can feed and shepherd my sheep. आज देवाच्या सेवकांकडं Today God's servants वरदान आहे, have blessings, सामर्थ्य आहे, have power, पुष्कळ ज्ञान आहे. they have knowledge. प्रेम नाही तर काहीच नाही. If there's no love, there is nothing. बायबल सांगतो, Bible says पहिले करंती 8:1 मध्ये, in Corinthians 1:8, ज्ञान फुवून टाकते माणसाला, knowledge inflates with pride, प्रेम माणसामध्ये वृद्धी करते, but love builds up. प्रेम माणसाचं कार्यामध्ये विस्तार करते. Love extends the work of man. पेत्रामध्ये प्रेम होतं, There was love in Peter. पावलाकडे प्रेम होतं. Paul had love. देव म्हणला माझ्या मंडळी चार पार राख, God said, feed and shepherd my sheep. माझ्या मंडळीची काळजी घे, Take care of my माझ्या fellowship. लोकांचा सांभाळ कर, Care for my people. त्यांना शिक्षण दे, Educate them. त्यांची काळजी घे. Take care of ज्या them. मंडळीत प्रेम आहे, The fellowship that has ज्या love, मंडळीत वृद्धी आहे, there is growth in that fellowship. म्हणून देव असे लोक शोधतो So God finds such जे people, प्रेम करू शकतात. those who can love. आज देव आम्हाला प्रेम विषयी मार्गदर्शन करत आहे.
Today, God guides us about love. मी देवाचं कार्य करत असताना, While I was doing God's work, सेवा करत असताना while serving देव God, मला शिकवत गेला, God taught me, मला देव दाखवत गेला, God showed me, देव मला अनुभव देत गेला, He gave me कार्य experience, वाढत गेलं, the work extended, त्यांनी मला प्रेम शिकवलं. He taught me love. एके दिवशी One day, मी चालत असताना while I was एक स्त्री walking, होती, there was a एक woman. रिक्षामध्ये बसली स्त्री होती, There was a woman sitting in an auto rickshaw. तिच्याकडे लहान 2 मुलं होती. She had 2 small kids. पाऊस पडत होता, It was raining. ते रिक्षामधून बसून लोकांना शिव्या देत होती, She was sitting in a rickshaw and abusing तो people. लोकांना दगड मारत होती, She was hitting stones at people. लोकांना ती शिव्या शाप देत होती. She was cursing people. ते पाहून मी फार अचंबित झालो. I was surprised to see that. मी त्या स्त्रीला पाहत होतो. I saw that woman. सर्व नातलगांनी तिला टाकून दिलं होतं, All her relatives forsaked her. सर्व समाजाने तिला टाकून दिलं होतं. The society forsaked her. ती एक भांडखोर स्त्री होती, She was a quarrelsome woman. ती कोणाचं ऐकून घेत नव्हती, She did not listen to anyone. पण ती लोकांना शिव्या देत होती. But she used to abuse people. एका रिक्षामध्ये ती आपलं जीवन जगत होती. She was living in an auto rickshaw. मी चालत असताना, While I was माझे walking, बरोबर आमचे काम करी चालत असताना with me, my co-workers were walking. येशू ख्रिस्त आला, At that time, Lord Jesus पवित्र came. आत्मा आला. The Holy Spirit त्याने came. आम्हाला सांगितलं, He told us, ह्या स्त्रीकडे पहा, look at this woman. ह्या स्त्रीला माझ्याकडे आण, Bring that woman ह्या to me. स्त्रीवर मी प्रेम करतो, I love that woman. हिला माझ्याकडे घेऊन ये, Bring her to me. हिला शिक्षण दे, Educate her. मी हिचा उद्धार करेन, I will save मी her. हिचं घर बांधल, I will build her मी house. हिचं कल्याण करेल. I will do good to आज her. सर्व लोकांनी हिला टाकून दिलेलं आहे, Today everyone has rejected her, पण मी जो प्रेम करतो, but I love her. पहा अशी गोष्ट, This is the thing. अद्भुत प्रेम, Wonderful love. अलौकिक प्रेम. Supernatural देव love. म्हणला त्या स्त्रीला माझ्याकडे आण. God said, bring that woman to me. ही शिव्याशा भांडकर अशी स्त्री, This quarrelsome woman, सर्व मनुष्याने तिला अलग ठेवून टाकलं, everyone separated her कारण ती तशी होत. because she misbehaved. आमच्या जीवनामध्ये In our आम्ही lives, जीवन असं जगत असतो, this is how we live, आम्ही अशा लोकांपासून आम्ही लांब राहतो. and we stay away from such बायबल काय people. सांगतं? What does Bible say? रोम करासपत्र 5वा अध्याय 7व्या वचनामध्ये काय सांगतो? In Romans 5:7 we see. 5वा अध्याय 7व्या वचनामध्ये काय म्हणतो? In chapter 5 verse 7 we see. देवाचं प्रेम कसं आहे? How is God's love? देव काय म्हणतो? What does God say? चांगल्या माणसांसाठी कोण बी चांगलं राहतं, Everyone will be good with a good man. चांगल्या माणसाचं कोणी बी आगत स्वागत करतं, Anyone will welcome a good man. पाहुणचार करतो, Will give him good treatment. आठवण करतो, Remembers सर्व him. गोष्टी करतो, Does everything. देवाणघेवाण करतो, Give and take. सर्व गोष्टी करतो. Does everything. चांगल्या माणसासाठी कोण बी चांगलं वागतं, Everyone is good to a good man. पण पापी लोकांसाठी चांगलं कोण वागेल? But who will be good to sinners? देव आपल्या प्रीतीचं प्रमाण देतो. God gives the measure of his love. देव पापी लोकांना प्रेम करतो. God loves the sinners. पापी लोकांसाठी त्यांनी मध्यस्थी केली, He interceded for sinners. पापी लोकांसाठी त्यांनी बलिदान दिलं, He sacrificed for sinners. पापी लोकांसाठी तो वधस्तंभी गेला, He went on the cross for sinners. पापी लोकांसाठी त्यांनी प्रायश्चित केलं, He repented for sinners. पापी लोकांची सुटका व्हावी, The sinners should be set free. त्यांचा नाश होणे, They should not त्यांना perish. चांगलं जीवन भेटावं, They should get good life. त्यांचं परिवर्तन व्हावं, They should change. त्यांच्या पापातून सुटका व्हावी, They should be free from sin. यासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभी गेला. For this Lord Jesus went on cross. बायबल सांगतो, Bible says चांगल्या माणसासाठी कोण बी पुढे येतं, anyone will step forward for पापी good man. लोकांसाठी कोण पुढे But येईल? who will step forward for sinners? कोण मध्यस्थ करण? Who will intercede? कोण बाजू घेईन त्याची? Who will take their कोण side? त्याला त्याची प्रार्थना करण? Who will pray for them? कोण त्याच्यावर प्रेम करण? Who will love them? कोण त्याला मदत करण? Who will help them? देव त्याला मदत करतो. God helps them. देव आपल्या सेवकांद्वारे मदत करतो. God helps them through his servant. देव विश्वासार्ह लोकांद्वारे मदत करतो. God helps through faithful people. देव मंडळीद्वारे लोकांना मदत करतो. God helps people through his fellowship. देवाने मला सांगितलं, God told me, त्या सीमेवर प्रेम करतो. I love that woman. आम्ही एकमेकाला समजू शकत नाही, We cannot understand आम्ही each other. एकमेकाचं दुःख समजू शकत नाही. We don't understand each other's pain. देवाला सर्व गोष्टी समजतात. But God understands everything. देव आम्हाला ओळखतो. God knows us, आम्ही किती दुःखी आहोत, how sad we आम्ही are, किती कष्टात how आहोत, distressed we आम्ही are, किती त्रासात आहोत, how troubled we are, आम्ही किती अस्वस्थ बेचैन आहोत, how restless we are. हे देवाला समजतं. God हे understands मनुष्याला this. नाही समजत. Man do not त्यामुळे understand. मनुष्य भांडण तंटा करतो. So man quarrels and मनुष्य fights. ओळखू शकत नाही. Man cannot recognize त्यामुळे man. तो
तिरस्कार करतो. So he hates. ती स्त्री विधवा होती. That woman was a widow. तिला कॅन्सर होता. She had cancer. कोणीच तिला ओळखू शकत नव्हतं. No one कोणी recognized तिच्यावर her. प्रेम करू शकत नव्हतं. No one loved her. पण ती दुःखी होती, कष्टी होती, But she was sad and distressed. कॅन्सर व्याधीने जखडलेली होती. She was suffering from cancer. तिला लहान लहान लेकरं होते. She had small kids. तिला घरदार नव्हतं. She had no सर्व house. लोकांनी तिचा त्याग केला होता. Everyone abandoned her. देवाने तिला ओळखलं. God recognized her. देवाने तिला मदत केली. God helped her. आम्ही तिला घेऊन आलो. We brought her आमच्या सिस्टरद्वारे through our sisters. तिला तयार केलं. We prepared her. तिला भोजन दिलं. We gave her तिला food. देवाचं शिक्षण देत राहिलो. We taught her about God. देवाने त्या स्त्रीचा उद्धार केला. God saved that woman. देवाने त्या स्त्रीचं जीवन बदलून टाकलं. God changed the life of that woman. शिवाय शाप देणारी स्त्री The woman who cursed and abused, तिचं जीवनाने परिवर्तन करून टाकलं. God changed her life. ती देवाची स्तुती करू लागली. She began to praise ती God. देवाचं गुणगान करू लागली. She glorified ती God. देवाची प्रार्थना करू लागली. She prayed to God. ती स्वतः कष्ट काम करू लागली. She started working hard. आज तिचं घर सुरक्षित आहे. Today her house is safe. आज तिचं स्वतःचं घर आहे. She has her own house. तिचे मुलं आहे. Her children, ते परदेशात काम करतात. they work आज abroad. तिच्या घरात शांती Today आहे. there's peace in her house. कॅन्सर व्याधीतून देवाने तिला मुक्त केलं. God saved her from आज cancer. तिच्याकडे आरोग्य आयुष्य आहे. Today she has health and good life. घर देवाने तिचं बांधलं. God built her house. देवाने आम्हाला अभिवचन दिलं होतं. God promised us, मी हिचं घर बांधल. I will build her मी हिचं house. कल्याण I करन. will do good to her. देवाचं प्रेम God's love माणसामध्ये परिवर्तन आणतं. changes man. आम्ही नाही बदलू शकत. We cannot change. देव माणसावर प्रेम करतो. God loves man. देव प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो. God loves everyone. देवाने माझ्या कुटुंबावर प्रेम केलं. God loved my family माझ्या कुटुंबाचं त्यांनी परिवर्तन केलं. and He changed my family. माझ्या मंडळीत 2000 लोक आहे. There are 2000 people in my काही fellowship. व्यसनी होते, Some were in जुगारी addictions. होते, Some were into भांडणं gambling. करणारे होते, Some used to fight. आजारात होते, Some were ill. कर्जात होते, Some were in आणि debt. दारिद्र्यात होते, Some were in poverty. जीवाला त्रासलेले लोक होते, Some were stressed from life. पापामध्ये जखडलेले लोक होते. Some were tied up in सर्व sin. लोक पापात जखडलेले होते. Everyone were tied up in येशू sin. ख्रिस्त म्हणाला आम्हाला म्हणाला यांना घेऊन या. Lord Jesus said, bring them. धार्मिक लोकांसाठी मी आलो नाही, I have not come for religious मी people. पापी लोकांसाठी आलेलो आहे. I have come for sinners. अशा लोकांसाठी मी मंडळी तयार केलेली आहे. For such people I have built the यांना fellowship. तू शोधून शोधून माझ्याकडे आण. You search them and bring them to त्यांना me. माझं शिक्षण दे. You teach them about त्यांना me. तू शिकवत राहा. You teach तू them. ते तुझं ऐकणार नाही, They will not listen to पण you. त्यांना शिकवत राहा. But you keep teaching तू them. त्यांची प्रार्थना कर. You pray for them. मी माझं प्रेम त्यांना बदलून टाकील. My love will change them. देवाने सर्व लोक बदलून टाकले. God changed everyone. व्यसनातून लोक बाहेर आले. People were out of addictions. आजारातून लोक बाहेर आले. People were free from illness. सैताना बंधनातून लोक बाहेर आले. People were freed from satanic bondages. मानसिक स्थिती बिघडलेले लोक सुधरून गेले. People with mental conditions were healed. कर्जातून लोक बाहेर आले. People were out of debts. दारिद्र्यातून लोक घर बाहेर आले. People were out of poverty. त्यांची घराची मोडतोड झाली होती. Whose house were demolished. देवाने त्यांचं कुटुंब प्रेम केलं. God loved their family. त्यांचं घर त्यांनी सुशोभित करून टाकलं. God decorated their house. त्यांनी शांती दिली. He gave them peace. हेच देवाचं प्रेम आहे. This is God's love. देवाच्या प्रेमामध्ये सामर्थ्य आहे. There is power in God's love. देवाचं प्रेम माणसाला बदलून टाकतं. God's love changes प्रभू man. येशू ख्रिस्त म्हणालाय, Lord Jesus said, मी तुमच्यावर प्रेम करतो. I love you. मी तुम्हाला अनाथ असं सोडणार I नाही. will not leave you as मी orphan. तुम्हाला कधीच टाकणार नाही. I will not forsake मी you. युगाच्या समाप्तीबरोबर तुमच्याबरोबर सदैव असेल. I will be with you till the end. असं आश्वासन, This assurity, असं अभिवचन, this promise, अशी गॅरंटी this guarantee, कोणीच देऊ शकत नाही. no one can give कोणीच us. देऊ शकत नाही. No one, देवच देऊ शकतो. but only God can. कारण देवाचं प्रेम स्थिर आहे. Because God's love is stable. देव न बदलणारा देव आहे. He is God who will never मला change. 3:6 प्रमाणे Like Malachi मला 3:6. 3:6 प्रमाणे Like Malachi 3:6. तुझा देव परमेश्वर न बदलणारा देव आहे. Your Lord God will never change. इब्री 13:8 प्रमाणे Like Hebrews 13:8. येशू ख्रिस्त काला जीवन सारखा आहे. Lord Jesus is the same yesterday and today. देव कधी बदलत नाही. God never changes. देवाचं वचन कधी बदलत नाही. God's word never changes. देवाचं प्रेम कधी बदलत नाही. God's love never changes. देव प्रीती स्वरूप आहे. God is loving. तो आज आमच्या सर्वांचं सहन करतो. He endures all of us today.
आम्ही पाप करतो, We sin. आम्ही अपराध करतो, We make mistakes. आम्ही व्यसन करतो, We are into अनेक addiction. चुकीचे काम करतो, We do wrong आम्ही things. आमचं जीवन जगत असतो. We live our lives. आज रात्रंदिवस देव आमच्यासाठी प्रार्थना करत आहे. So today, Lord is praying for us day and night. येशू की देवाजवळ प्रार्थना करत आहे. Lord Jesus is praying to God. हे बाप यांना क्षमा Oh कर, Lord, you forgive them. यांना संधी दे, Give them a chance. यांचे डोळे उघड, You open their eyes. यांना पश्चात बुद्धी दे, Give them a repenting mind यांचा नाश होऊ नये, so that they are not perished. यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. They may get eternal life. आज रात्रंदिवस देव प्रार्थना करत आहे. Today, God is praying day and night. त्यामुळे आम्हाला काय होत नाही. So nothing happens to हे us. देवाचं प्रेम आहे. This is God's love. तो आमची वाट पाहत आहे, He is waiting तो for us. प्रतीक्षा पाहत आहे. He is waiting for तिने us. तुम्हाला मला वेळ दिलेला आहे. He has given us आम्ही time. चुका करतो, अपराध करतो, We sin, we make देव आम्हाला mistakes. सांभाळून घेतो. But God takes care देव of आम्हाला us. क्षमा करण्यास तयार आहे. God is ready to forgive us. देव आमचा उद्धार करण्यास तयार आहे. God is ready to save us. देव आम्हाला चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय देण्यासाठी तयार आहे. God is ready to give us good days and time. तुमच्याकडे माझ्याकडे योजना आहे, You and I have plans. स्वप्न आहे. We have dreams. त्याच्या पलीकडे देवाने योजना केलेली आहे. But God has planned beyond that. आम्ही जीवन चांगलं कसं जगू शकतो, How may we live good life? आम्ही शांतीमध्ये कसं राहू शकतो, How should we live in peace? आम्ही आनंदित कसं राहू शकतो, How should we be happy? आम्ही यशस्वी कसं होऊ शकतो, How should we be successful? सर्व गोष्टीत आम्ही विजयी कसं होऊ शकतो, How will we have victory in all हे things? देवाने अगोदर ठरवून टाकलेलं आहे. God has planned this before. कारण हे देवाचं तुमच्या माझ्यावर प्रेम आहे. Because this is love by God त्यांनी for you सर्व and गोष्टीची me. योजना संकल्प करून ठेवलेली आहे. He has planned a resolution for all तो things. सर्व गोष्टी देण्यासाठी आम्हाला तयार आहे. He is ready to give us all things. यासाठी आम्ही एक पाऊल उचललं पाहिजे. For this we must step forward. आम्ही देवाकडे केलं पाहिजे. We must go to God. देवावर विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in God. देवावर प्रेम केलं पाहिजे. We must love God. देवाने तुमच्या माझ्यासाठी God for you and me, आपला एकुलता एक पुत्र His one and only Son. येशूला वधस मी पाठवलं. He sent him on cross. तो धनवान होता, He was rich, तो दारिद्र्य झाला. but he became poor. तो सामर्थ्यवान होता, He was powerful, व दुर्बल लोकांमध्ये तो आला. but he came in weak people. कशासाठी? Why? स्वर्ग आकाश देवाचं सिंहासन आहे, The heaven is God's throne, पृथ्वी त्याचं पादासन आहे. and earth is His footstool. स्वर्गातून देव पृथ्वीवर आला, From heaven, God came on earth. तो मनुष्यामध्ये राहिला. He lived in man. कशासाठी? Why? देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. God loves you and me. मनुष्य देवाची निर्मिती आहे. Man is God's creation. तुमचं माझं नुकसान होऊ नये, We should not be destroyed. आम्ही नाशित We राहू should नये, not live in आम्ही destruction. दुःखात राहू नये, We should not live in आम्ही sadness. कष्टात राहू We should नये. not live in distress. आम्ही त्रासात राहू We नये, should not live in pain. आमच्या जीवनात बदलाव Our व्हावा, life should change. आम्ही सुखी व्हावा, We should be happy. आमचं कल्याण व्हावं, We should welfare. आमची स्वर्गात जीवनी पुस्तकात नोंदणी व्हावी, Our name should be recorded in the book of heaven. आमचा उद्धार व्हावा, We should be saved. आम्हाला पवित्र आत्मा भेटावा. We may receive Holy Spirit. हे देवाची इच्छा आहे. This is God's will. हे तुम्हाला मला कोणीच देऊ शकत नाही. This is not your and my will. म्हणून म्हणलं की माणसापेक्षा देव नेहमी उत्तम देतो. So I said God gives better than man. तो उदारतेने देतो, He gives generously. तो देतच राहतो, He keeps तो giving. देतच राहतो. He keeps कारण giving त्याने अभिवचन दिलेलं आहे, because He has promised. मी तुला सर्व आशीर्वाद देईन, I will give you all मी blessings. तुला सर्व वरदान देईन. I will give you all तू gifts. माझ्यावर प्रेम करतो, You love me. माझ्या आज्ञेचं पालन कर, Follow my command. मी सर्व आशीर्वाद तुला देऊन I टाकी. will give you all my blessings. हे देवाचं प्रेम आहे. This is God's love. हे प्रेम आम्हाला देवापासून प्राप्त होऊ शकतो, We get this love from God, बाकी कोणाकडून नाही. not from anyone else. मी देवाची सेवा करत असताना While I was serving God, माझं कुटुंबावर प्रेम आहे, I loved my family. माझ्या मुलांवर प्रेम आहे. I love my children. देव माझ्याकडे पाहतो, God looks at me. मी देवाची सेवा कशी करतो, How I serve God. देवाचं काम कसं करतो, How I do God's work. लोकांची काळजी कशी घेतो, How I take care of people. लोकांना शिक्षण कसं देतो, How I teach people. लोकांसाठी प्रार्थना कशी How करतो. I pray for people. देव माझ्याकडे लक्ष देतो. God pays attention to एके me. दिवशी One day, प्रार्थना करत असताना while praying, पवित्र आत्मा आला, the Holy Spirit त्याने came. मला हाक मारली, He called me, यहोशा यहोशा, Joshua, Joshua. जसं तू तुझ्या मुलांवर प्रेम करतो, As you love your children, लक्षात ठेवा. keep in mind. त्याने काय सांगितलं, What did God tell me? जसं तू तुझ्या मुलांवर प्रेम करतो, As you love your children, तसंच प्रेम माझ्या मंडळीवर कर. also love my fellowship. मी पाहिल I will see तू कसं प्रेम करतो. how you love. देव म्हणाला, God told जसं me, तू कुटुंबावर प्रेम करतो, as you love your family,
मुलांना प्रेम करतो, as you love your children, मुलांची काळजी घेतो, as you take care of them, सर्व गोष्टीची व्यवस्था करतो. you make arrangements for them. तसंच माझ्या मेंढरावर प्रेम कर, You also love my sheep, माझ्या लोकांना प्रेम कर, love my people. माझ्या लोकांकडे लक्ष दे. Pay attention to my people, जे नाशित लोक आहे people who are destroyed. त्यांना जाऊन स्वार्थ साक्ष सांग. Go and proclaim God's message to them. ते मी पाहिल, That's what I will देवाने see. मला सांगितलं, God told me, असं प्रेम तू कर. this way you love. पाहतो I will see मी it. मंडळी कशी चालवतो, How you run the fellowship. मंडळीसाठी किती झटतो, How hard you work for the fellowship. मंडळीसाठी किती कष्ट करतो, How hard you मी work. मंडळीवर किती प्रेम करतो. How much do you love the fellowship. आम्ही पक्षपात करतो का, Do you criticize. आम्ही मनुष्य तोंड पाहून न्याय करतो का. Do you make decisions looking at man's देव face. पाहतो, God watches. देव सर्वासारखं प्रेम करतो. God loves everyone सर्व equally. लोक देवाला सारखे आहे, Everyone are equal to God. सर्वांना देव दिवस दाखवतो, वेळ देतो, God shows days and gives time to सर्वांना everyone. तो आश्वासित करतो. He blesses everyone. देवाचं प्रेम God's love हे सर्वांग सुंदर आहे. is the most देव beautiful. तुमच्या माझ्यावर प्रेम करतो, God loves you and me. तो आमची आठवण करतो. He remembers us. तो मला मी युगाच्या समाप्तीमध्ये तुझ्यावर राहीन. Said he will be with us till the end. आज 30 वर्ष आमच्यावर देव राहतो, It's been 30 years God तो lives with आमच्यावर us. प्रेम करतो. He loves us. आम्ही देवाचं काम करत आहोत, We are doing God's work. आम्ही काम करतच आहोत, We do God's work. आम्ही करतच आहोत. We are doing it. आम्ही पूर्ण नाही आहे, We are not complete. अजून आम्ही पूर्ण नाही We आहे, are not complete yet. अजून बी आम्ही चुकतो पडतो. Still we make mistakes, we देव fall. आम्हाला सांभाळतो, But God takes care of देव आम्हाला us. क्षमा करतो, He forgives देव आम्हाला us. सांभाळून घेतो, He cares for us. वेळोवेळी तो आम्हाला मार्गदर्शन करतो, He guides us from तो time आम्हाला to time. सांभाळून घेतो, He takes तो care of आम्हाला us. जपतो, He saves us. तो आम्हाला सांभाळतो, He cares for us. आम्हाला सर्व गोष्टी पुरवठा करतो. He provides us त्याने everything. आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. He has promised us. तू माझ्या मंडळीकडे पहा, You look at my मी fellowship. तुझ्याकडे पाहिल. I will look at त्यांनी you. आम्हाला अभिवचन दिलेलं आहे, He has promised us. माझ्या लोकांना त्यांनी अभिवचन दिलेलं He आहे, has promised my people. माझ्यावर काम करणारं काम करायला त्यांनी अभिवचन दिलेलं He आहे. has promised my co-workers who work with माझ्या me. लोकांकडे पहा, Look at my people. मी तुमच्याकडे पाहिन. I will look at you. माझ्या लोकांची काळजी घ्या, Take care of my मी people. तुमच्या कुटुंबाची काळजी I will घे. take care of your family. माझ्या लोकांना प्रेम करा, Love my people. त्यांना सांभाळून घ्या, Take care of them. त्यांना समजून घ्या, Understand them. त्यांना शिक्षण द्या, Teach them. त्यांना क्षमा करा, Forgive them. क्षमा मागा. Ask माझं forgiveness. प्रेम My love हे सर्वांग सुंदर आहे. is the most beautiful. देवाच्या प्रेमामध्ये सामर्थ्य आहे, There is strength in God's love. नवनिर्मिती आहे, New creation. बदलाव आहे. There is a change. बायबल सांगतो Bible says मृत्यूमध्ये सामर्थ्य आहे. there is power in death. मृत्यू कोणाला चुकवता येत नाही, No one can skip death. पण प्रीतीमध्ये पण फार सामर्थ्य आहे. But there is more power in love. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. God loves you and me. त्यांनी मृत्यू विजय प्राप्त केलेला आहे. He has conquered death. तो पुन्हा उठला. He rose again. का उठला? Why? का देवाचं प्रेम, God's तो love. तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. He loves you and me. त्यांनी मृत्यूवर विजय प्राप्त केला. He has conquered death. तोच देव तुमच्या आम्हाला पण मरणावर विजय प्राप्त करून देईल. The same God will give us victory तो over आम्हाला death. सार्वकालिक जीवन देईल. He will give us eternal हे life. देवाचं प्रेम आहे. This is God's love. वेळोवेळी तो आमची काळजी घेणारा देव आहे. He is the God who takes care of us every time. वेळोवेळी तो आमचा सांभाळ करणारा देव He आहे. is the God who cares for us. तो दगा न देणारा देव आहे. He is the God who will never तो betray. दगा न देणारा देव He आहे. is the God who will never betray. तो अर्धवट प्रवासात न सोडून देणारा देव नाहीये. He is the God who will not leave you in half journey. सर्वजण आम्हाला सोडतील, Everyone will leave you. देव आम्हाला कधी सोडत नाही. God never leaves us. बायबल सांगतं Bible says देवाचं प्रेम God's love कधी अंतर देत नाही. never fails. देवाचं प्रेम God's love कधी गैरशीच वागत नाही. never misbehaves. देवाचं प्रेम God's love सहनशील आहे, is tolerant. त्यामध्ये सत्यता आहे. There is truth in it. देवाचं प्रेम God's love आम्हाला शिकवतो teaches आम्ही us सत्यात चाललं पाहिजे. we should walk in truth. आमच्या जीवनामध्ये शिस्त व्यवस्था पाहिजे. There should be an arrangement and order in our life. आम्ही सत्यात आनंद मानला पाहिजे. We should be happy in truth. आम्ही सहनशील झालं पाहिजे. We must be patient. प्रत्येक गोष्ट आमच्या मनासारखी होऊ शकत नाही. Not everything will happen according to our प्रत्येक गोष्ट mind. आमच्या वेळेनुसार होऊ शकत नाही. Not everything will happen according to our time. सर्व मनुष्य आमच्या मनासारखं वागू शकत नाही. Not everyone will behave according to our mind. आपल्याकडे पहा, Look at ourselves. आम्ही कसे होतो. How were we? आम्ही चांगलं नव्हतो. We were not good. आमचं जीवन चांगलं नव्हतं. Our life was not good. आमचं भाषण वर्तन आचरण चांगलं नव्हतं. Our language and nature was not good. पायाच्या तळ्यापासून मस्तकापर्यंत आम्ही चांगलं नव्हतो. From head to toe, we were not good. यश 1:6 प्रमाणे
Like Isaiah 1 आम्ही 6, चांगलं नव्हतो. we were not good, देवाने आम्हाला सांभाळून घेतलं, but God took care of us. आम्हाला समजून घेतलं. He understood us. देवाने आम्हाला क्षमा केली, God forgave us. एक चांगलंसं जीवन दिलं. He gave us good life. आम्हाला देवाने आमच्यावर प्रेम केलं, God loved us. आमचा उद्धार केला. He saved us. आम्ही बी तेच केले पाहिजे. We should also do the same. येशू ख्रिस्त तेच म्हणाला आहे, This is what Lord Jesus said. तुम्ही इतरांवर प्रेम करा, You love others. इतरांची काळजी घ्या, Take care of others. इतरांचा सांभाळ करा, Care for others. इतरांना मदत करा, Help others. इतरांना सहाय्य करा. Help others. हे देवाचं प्रेम आहे. This is God's love. देव म्हणतो की वैरावर तुम्ही प्रेम करा. God says, love the enemy. तुमचा शत्रू भुकेला असला If your enemy is hungry, त्याला खायला द्या. give him food. तो तानेला असला If he is त्याला thirsty, पाणी प्यायला द्या. give him water to देव drink. आम्हाला शिकवतो, God teaches us, तू वैरावर प्रीती करा, love your enemy, कारण हे देवाचं प्रेम आहे. because this is God's love. प्रेम केलं पाहिजे, We must love. आम्ही लोकांना सांभाळलं पाहिजे. We must take care of वेगवेगळ्या people. प्रकारचे लोक आहे, There are different types of वेगवेगळ्या people. स्वभावाचे लोक आहे. There are people with different लोकांना nature. आम्ही समजून घेतलं पाहिजे, We should understand people. त्यांना समजून सांगितलं पाहिजे. Should make them understand. प्रत्येकाचं दुःख, प्रत्येकाचं जीवनाची शैली वेगवेगळ्या प्रकारे असते. Everyone has problem in different ways. अनेक लोक जगातला त्रासलेले, कंटाळलेले आहे. Many people in the world are bored and troubled अनेक today. लोक व्याप्त झालेले, व्यापामध्ये व्यापून गेलेले आहे. People who have been overwhelmed. अनेक लोक काळजी चिंतामध्ये आहे. Many people are in worries अशा and लोकांना आम्ही concern. सांभाळून घेतलं पाहिजे. We should take care of अशा such लोकांना आम्ही people. समजून घेतलं We should पाहिजे. understand such people. अशा लोकांना आम्ही समजून सांगितलं पाहिजे. We should make them understand. आमच्या मनासारखे लोक भेटणार नाही. We will not meet people आम्ही according to our देवाची सेवा mind. सुरू केली. We started God's work. देवाने सांगितलं स्वार्थ सांगा, साक्ष सांगा. God said, proclaim and testify. आम्ही देवाचं कार्य करत राहिलो. We kept doing God's work. सर्व लोक आमच्या मनासारखे भेटले नाही. We did not meet people according to our काही mind. लोकांनी आमचा अपमान केला, Some people insulted काही us. लोकांनी आरोप केलं, Some people accused काही us. लोकांनी चेष्टा केली, Some people joked about काही us. लोकांनी दुर्लक्ष केलं. Some people ignored. तरी पण आम्ही देवाचा स्वार्थ सांगत गेलो. Yet we proclaim God's message. देव मला सांगत God राहा, said, keep spreading the message. माझी साक्ष स्वार्थ सांगत जा. Keep proclaiming and testifying सर्वांना God's समजून message. घ्या. Understand सर्व everyone. सर्व गोष्टी, काही गोष्टीकडे दुर्लक्ष करा. Ignore few things. चालत राहा, Keep माझं walking. काम करत राहा. Keep doing my work. सर्वांनाच प्रेम करा. And love everyone. मनुष्य कोणी असो, Whoever he is. कसाही असो, However he is. तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. You love him. हे देवाचं शिक्षण आम्ही पाहतो. This is God's teaching we see. न बदलणारं प्रेम. Unchanging love. देवाचं प्रेम स्थिर आहे. God's love is तो stable. शेवट पण आमचा सांभाळ करतो. It will take care of us till शेवट the पण आमची end. तो काळजी घेतो. Till the end it will take care of येशू us. ख्रिस्त म्हणालाय Lord Jesus said रोम 7:23 प्रमाणे, in Romans 6:23, पापाचं वेतन मरण आहे, the wages of sin is death. देवाचं कृपादान The gift of God प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. is eternal life in Jesus Christ our Lord. देव आम्हाला सार्वकालिक जीवन देतो. God gives us eternal life. तो मरणातून पार आम्हाला जीवनात घेऊन जातो. From death he takes us into life. देवाचं प्रेम God's love आम्हाला कधीच अंतर देत नाही. will never depart us. आम्ही देवामध्ये चालतो, We walk in आम्ही God. विश्वासात चालतो. We walk in faith. आम्हाला मृत्यू येतो, Death comes. तरी पण देव आम्हाला सोडत नाही. Yet God does not leave आता बी us. देव आमच्यावर आहे. God is with us now. मृत्यूनंतर बी देव आमच्यावर राहतो. Even after death he will be with us. बायबल सांगतो, Bible says वधस्तंभी चोरासंबंधी तो संभाषण करतो. on the cross he speaks to the thief. ज्या चोराने देवाचा स्वीकार केला होता, The thief that accepted God, त्याला मृत्यूदंड शिक्षा होती. he was sentenced to death. त्याला मृत्यूदंड शिक्षा झाली होती. He was sentenced to death. येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, But Lord Jesus told him, आज मजबूर तू सुखलोकात असशील. today you will be with me in paradise. देवाचं प्रेम God's love आता बी आमच्यावर आहे. is with us now. मृत्यूनंतर बी तो आमच्यावर राहतो. Even after death he तो lives आम्हाला with घेऊन us. जातो. He takes us, तो आम्हाला सुखलोकात ठेवतो. keeps us in paradise. त्यामुळे For that भीती वाटण्याचं कारणच नाही. there is no reason to get afraid. बायबल सांगतं Bible says यवहान 14 मध्ये, in John तुम्ही 14, अस्वस्थ व बेचैन होऊ नका, your heart must not be in trouble. देवावर विश्वास ठेवा. Believe in God. प्रभू येशू ख्रिस्त म्हणला माझ्या विश्वास ठेवा. Lord Jesus said, believe in me. मी तुमच्यासाठी स्वर्गात जागा तयार करण्यासाठी जात आहे. I'm going away to prepare a place for you. मी तुमच्यासाठी स्वर्गात घर बांधण्यासाठी जात आहे. I go in heaven to prepare house देव for आम्हाला you. इथून पुढे स्वर्गात घेऊन जाणार आहे. From now on, God will take us to देव heaven. म्हणला तू खाली नाही, मी तुला वर घेऊन जाईन. God said, not down, but I will take you up.
हे देवाचं प्रेम आहे. This is God's love, देव आम्हाला खाली नाही not down, वर नेतो. but God uplifts us सर्व क्षेत्रामध्ये, in all areas. सर्व क्षेत्रामध्ये बी, In all आध्यात्मिक areas, क्षेत्रात पण, in spiritual, शिक्षणात पण, in educational, उद्योगात पण, in business and अनेक work, गोष्टीमध्ये in many देव आम्हाला things, सफल God करतो. makes us successful. देव आम्हाला यशस्वी करतो. He gives us success. देव आम्हाला आश्वस्त करतो. He blesses us कारण त्याचं प्रेम आहे म्हणून तो करतो. because He loves आम्ही us. बी देव प्रेम केलं पाहिजे. Even we should love God पूर्ण मनाने, with whole our mind, जीवाने, with whole our heart, बुद्धीने, with wisdom, शक्तीने with power. आम्ही देवावर प्रेम केलं पाहिजे. We should love God आणि इतरांवर प्रेम केलं पाहिजे. and also love आज others. करोना व्याधी आहे, Today the जगात coronavirus, कार्य करत आहे. it's working in the world today. लोक लोकांपासून अलग आहे. People are separated. लोकांना मदतीची गरज आहे. They need help. सहाय्याची गरज आहे. They need help. मार्गदर्शनाची गरज आहे. They need guidance. अनेक गोष्टीची गरज आहे. They need many things. अशा वेळेस At this आम्ही time, मंडळीतील लोक our fellowship members, सेवा करत they आहे, are serving, काम करत आहे, they work, लोकांना मदत करत they आहे, are helping लोकांची people, काळजी घेत आहे. taking care of people हॉस्पिटलमध्ये, in लोकांच्या hospitals, घरी at home. वेगवेगळ्या माध्यम आम्ही त्यांना मदत करत आहे. We are helping them through different means. देव आमची काळजी घेत आहे. God is taking care of देव us. त्यांची बी काळजी घेत आहे. Even God takes आम्ही care त्यांची of प्रार्थना them. करत आहोत. We pray for them. आम्ही त्यांना मार्गदर्शन करत We आहोत. guide them. देव आमच्यावर प्रेम करतो. God loves us. त्याने आम्हाला शिकवलं इतरांवर प्रेम He करा, taught us love others लोकांना मदत करा, and help people. लोकांना सहाय्य करा. Help people. हे देवाचं प्रेम आहे. This is God's 30 love. वर्ष आम्ही ते कार्य करत आहोत. For 30 years we're doing that work. प्रेमामुळे कार्याचा विस्तार होतो. Because of love, the work is बायबलमध्ये extended. पहिले 13 मध्ये पाहतो, In Bible Corinthians verse 13 we see तुमच्याकडे देवाचं दान आहे, you have God's blessing, विद्या you आहे, have fear, ज्ञान you आहे, have knowledge, वरदान आहे, have blessings, विश्वास आहे, have faith, सर्व गोष्टी आहे. you have या all गोष्टी things. चांगल्या आहे. These are good ह्या things. गोष्टीची आवश्यकता आहे. These things are या needed. सर्व गोष्टीमध्ये In all these things, प्रेम नाही, if there is no love, याचा काहीच उपयोग होऊ शकत नाही. so this is not of any दानाचा use. विस्तार होऊ शकत नाही. Blessings cannot be extended. कार्याचा विस्तार होऊ शकत नाही. The work cannot be विद्येचा extended. ज्ञानाचा विकास होऊ शकत नाही. Wisdom and knowledge cannot be extended. यासाठी त्यामध्ये प्रेम पाहिजे. For this, there should be जर love. तुमच्याकडे प्रेम आहे, If you have love, त्या सर्व गोष्टीचा ते विस्तार करतो. then God extends everything. सर्व गोष्टी वाढतात, Everything grows. मंडळी वाढती, The fellowship देवाचं grows. कार्य वाढतो. God's work कारण आज grows लोकांना because people today, प्रेमाची गरज आहे, they need love. मदतीची गरज आहे, They need help. सहाय्याची गरज आहे, They need help. समजून घेण्याची गरज They आहे, need समजून understanding. सांगण्याची गरज आहे. Need to explain. येशू ख्रिस्त आम्हाला समजून घेतो. Lord Jesus understands us. आमचं दुःख, आमचं कष्ट, आमचा त्रास, आमचा आजार, Our sadness, distress, trouble, and आमचं illness, दारिद्र्य our poverty. सर्व देवाला समजतं. God understands everything. देव समजून घेतो, God understands आम्हाला त्यातून बाहेर काढतो. and it takes us out of it. चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय Good days, good time, and देव moment. आम्हाला देतो. God gives हे us. देवाचं प्रेम आहे. This is God's love. आम्ही देवावर प्रेम करू. We should love God. बायबल सांगतो, Bible येशू ख्रिस्त says, म्हणाला आहे, Lord Jesus said योहान 14:15 मध्ये, in John जर 14:15, तुमचं माझं प्रेम आहे if you love me, तर तुम्ही माझ्या आज्ञा पालन करा. then you will keep my commands. देवाच्या आज्ञेचं पालन करा. Follow God's command. देवाच्या वचनाप्रमाणे चाला. Walk through God's word. विश्वासात चालत राहा. Keep walking in faith. देवाचा आदर करा, सन्मान करा. Respect God. देव सांगतो तेच करा. Do as God says. जरुरी पडते नाही. Not necessarily. आम्ही देवावर प्रेम करतो, We love God. यासाठी करा. Do it for it. माझा देव माझ्यावर प्रेम करतो. My God loves me. मी पापी असताना म्हणून त्यांनी माझ्यावर प्रेम केलं, He loved me even when I was a sinner. मला क्षमा केली, He forgave मला me, तारण दिलं, gave me salvation, पवित्र आत्मा दिला, gave me Holy Spirit, वरदान दिलं, blessed me, सेवा दिली, gave to serve, कार्य दिलं, gave work, मंडळी दिली, gave अनेक fellowship, गोष्टी दिल्या, He gave many कुटुंब things, दिली. gave family. कशामुळे? Why? मी चांगला आहे म्हणून नाही. Not because I'm good. देव माझ्यावर प्रेम करतो, God loves me, त्यामुळे सर्व गोष्टी होतात. so all these things त्यामुळे मी happen. पण देवावर प्रेम करतो, So I also love God. देवाचा आदर सन्मान करतो. I respect देव God. जे सांगतो तेच करतो, I do what God tells me कारण to देव do कधी खोटं बोलत नाही. because God never lies. देव सत्य आहे, God is truth. तो शेवटपर्यंत आम्हाला बरोबर राहील. He will be with us till the त्या end. देवाचा मी धन्यवाद करतो, So we thank that त्या God. देवाचा मी गौरव करतो, We glorify that God. देवाचा महिमा करतो. We praise God. चला आज आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करू. Let's pray for everyone आम्ही today. देवावर प्रेम करायला सुरुवात करू. Let's start loving God पूर्ण मनाने,
With full our जीवाने mind, बुद्धीने शक्तीने प्रेम करू, with heart, wisdom, and power, we'll love God. देवाच्या आज्ञेचं पालन करू, We'll follow God's command. देवाचा आम्ही गौरव करू. We'll glorify God. जिथे प्रेम आहे Where there is love, तिथं आम्ही वेळ देतो, there we give time. तिथं समय देतो, We give our time. त्याची आठवण करतो, We remember them त्यासाठी बरंच काही करतो. and do many देव आमचं things. प्रेम आहे We love God. तर आम्ही बायबल वाचतो, We read आम्ही Bible. प्रार्थना करतो, We pray. आम्ही देवामध्ये चालत राहतो, We keep walking in God. आम्ही पापापासून दूर राहतो, We stay away from आम्ही sin स्वार्थ साक्ष सांगतो. and we proclaim and हे testify आमचं देव प्रेम आहे because we love God. म्हणून आम्ही सर्व गोष्टी करतो. So we do all these things जरुरी पडते म्हणून not नाही, because it's necessary, नियम आहे म्हणून नाही, not because it's a rule. रीतीस्तव सर्व गोष्टी करा. Do all things in love. देव आम्हाला शिकवतो. God teaches us. देवाचा धन्यवाद करतो. We thank that चला आपण God. सर्वांसाठी प्रार्थना करूया. Let's pray for everyone. अनेकांचा संपर्क फोनद्वारे होत आहे. Many contact us through वेळेमध्ये phones. लोक आमची संपर्क करत आहे. They contact us through आम्ही different लोकांसाठी means. प्रार्थना करत आहोत. We pray for people. नवीन नवीन लोकांचं भेट होत आहे, We meet new people. त्यांची आम्ही प्रार्थना करत आहोत. We pray for देव them कार्य करत आहे, and God देव is हळूहळू working. काम करतो. God works आम्ही gradually. प्रतीक्षा करत आहोत. We wait. देवाला तुमची माझी काळजी आहे, God is worried about you and me. तो बरोबर काम करेल. He will work at the right time. देवामध्ये स्थिर राहा. Be stable in God. देवाचं प्रेम स्थिर आहे, God's love is stable. देव बदलत नाही. God never आम्ही स्थिर changes. राहू, We'll be stable. देवाच्या वचनाची वाट पाहू, We'll wait for God's देव word. आम्हाला उत्तर देईल. God will answer us. आज आम्ही प्रार्थना करू. Today we'll pray. खाली स्क्रीनवर दिलेला नंबर आहे, Numbers given on screen. तुम्ही फोनद्वारे अनेक माध्यमातून आमची संपर्क करा. Through phones, or you may contact us through any other different means. तुमच्या समस्या प्रश्न आम्हाला सांगा, Share your problems and आम्ही questions. तुमच्यासाठी प्रार्थना करू. We will pray for आम्ही you एकमेकाचे ओझे व्हावू. and will carry each ज्यावेळेस other's burden. प्रार्थनाचं उघडेल When all worship places will be त्यावेळेस open, आम्ही एकमेकाची भेट घेऊ. at that time we'll meet देव personally. कार्य करेल, God will देव work. तुम्हाला अनुभव दे. God will give you चला आपण सर्वांसाठी experience. प्रार्थना करूया. Let's pray for everyone. सर्वजण घरात बसलेले एकत्र बसून आम्ही प्रार्थना करणार आहोत. Everyone are sitting home, we will all pray देव together. तुमच्याजवळ माझ्याजवळ आहे. God is with you and me. देव आकाशपती व्यापून राहतो. God dwells on heaven and earth. मत्ते 18:20 प्रमाणे, Like Matthew 18:20. 18:20 प्रमाणे, Like 18:20. यिर्मया 23:23 प्रमाणे Like Jeremiah देव तुमच्या 23:23. माझ्याजवळ आहे. God is with you and me. त्यावेळी आम्ही विश्वासाने प्रार्थना करणार आहोत. So we will pray in faith. चला आपण सर्व देवाकडे जाऊया. Let us all go before God. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ कनदळापा, Holy Lord, you deserve respect and praise our loving God. पुन्हा एकदा आम्ही तुझं गौरव करतो, तुझ्या नावाचा महिमा करतो. प्रभू Once again we glorify you, we praise your name. तू महान आहे, You are great. तू अद्भुत आहे, You are तू wonderful. अलौकिक असं प्रभू आहे. You are a supernatural God. तुझं प्रेम हे अद्भुत आहे परमेश्वर. Your love is wonderful, तुझं Lord. प्रेम हे फार सुंदर आहे परमेश्वर. Your love is most तुझं beautiful, प्रेम हे Lord. न बदलणारं प्रेम आहे परमेश्वर. Your love will never change, Lord. तू म्हणला की मी युगाच्या समाप्तीवर तुमच्यावर सदैव असे, You said till the end I will be with you. मी तुम्हाला सोडणार नाही, I will not leave मी you. तुम्हाला टाकणार I will नाही, not forsake मी you. सदैव तुमच्यावर असेल, I will be with you मी सदैव forever. तुमची काळजी घेईल. I will take care of you प्रभू तू forever. आमच्यावर खूप प्रेम करतो परमेश्वर. Lord, you love us, O Lord. या जगातील सर्व मनुष्य तुझं प्रेम आहे परमेश्वर. You love every human in the रोज world, Lord. रोज प्रति दिवशी नवे नवे दिवस तू दाखवतो परमेश्वर. Each day you show us new day. प्रत्येक मनुष्य तू नवीन दिवस दाखवतो परमेश्वर. You show new day to every human, प्रत्येक Lord. मनुष्य पावसाची वृष्टी करतो परमेश्वर. You make rain on everyone, प्रत्येक Lord. मनुष्य तू सूर्य दाखवतो परमेश्वर. You show sunrise to everyone, Lord. प्रत्येक मनुष्य जगातील तुला प्रिय आहे परमेश्वर. Every human in the world is dear to you. प्रत्येक मनुष्य तू प्रेम करतो परमेश्वर. You love everyone, Lord. हे मनुष्याने ओळखावं परमेश्वर. Everyone should know this. आमचा नाश होऊ नये परमेश्वर. We should not be perished. आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं परमेश्वर. We should get eternal life. आम्ही आमच्या दुःखात राहू नये, We should not live in our आम्ही pain. कष्टात राहू नये, We should not live in त्रासात राहू distress, in trouble. आम्ही आजारात राहू नये, We should not live in आम्ही illness, बंधनात राहू नये, not live in आम्ही bondages. दारिद्र्यात राहू नये. We should not live in poverty. यासाठी प्रभू येशू For this, Lord, तू वधस्वी मी आपलं स्वतःचं बलिदान दिलंय परमेश्वर. you sacrificed yourself on the cross, Lord. आमच्यासाठी तो होणारी शिक्षा आपल्यावर घेतली परमेश्वर. For us, you took the punishment on yourself. हे तुझं प्रेम आहे परमेश्वर. This is your love, Lord. आमच्या पापाचं प्रायश्चित तू वधस्वी केलं परमेश्वर. For our repentance, Lord, you आम्हाला crucified होणारी शिक्षा yourself. तू आपल्यावर घेतली परमेश्वर. You took our punishment on yourself, Lord. हे तुझं प्रेम आहे परमेश्वर. This is your love. त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो परमेश्वर.
So we thank you, प्रभू आज Lord. आम्ही 30 वर्ष देवाचं कार्य करतो परमेश्वर. Lord, for 30 years we are doing God's work. तू 30 वर्षात तू आम्हाला सांभाळतो For परमेश्वर. 30 years you took care of us. आमच्या कामकाला सांभाळतो परमेश्वर. You took care of our मंडळीला co-workers. सांभाळतो परमेश्वर. You took care of our धन्यवाद fellowship. करतो परमेश्वर. So we thank you, वेळोवेळी Lord. तू आम्हाला सांभाळतो परमेश्वर. You take care of us वेळोवेळी every तू आम्हाला time. समजून सांगतो परमेश्वर. You make us understand every वेळोवेळी तू time. आम्हाला मार्गदर्शन करताय परमेश्वर. Every time you guide us. तुझ्या सेवेमध्ये तू आम्हाला तयार करतो परमेश्वर. You prepare us in your आम्ही service, चुकलो तर Lord. आम्हाला तू क्षमा करतो परमेश्वर. You forgive us when we make mistakes. तू आम्हाला जपतो परमेश्वर. You keep us safe, Lord. तू आमची काळजी घेतो परमेश्वर. You are worried सर्व about गोष्टी us. पुरा करतो परमेश्वर. You provide us everything. प्रभू आम्ही कोण होतो, Lord, who were we? आमची योग्यता पात्रता का होती, We were not deserving, Lord. आम्ही पापी होतो परमेश्वर. We were तू sinners, आमच्याकडे Lord. पाहिलं परमेश्वर. You saw us, Lord. तू आमची आठवण केली परमेश्वर. You remembered us. तू आमची भेट घेतली परमेश्वर. You met us, Lord. तू आमच्या चुकांची क्षमा केली. You forgave our sins. तू आम्हाला तारण दिलं, जीवन दिलं. You gave us salvation and life. तू आम्हाला सेवा दिली, कार्य दिलं परमेश्वर. You gave us service and work, आज Lord. 30 वर्ष तू मंडळीत कार्य करते परमेश्वर. Today it's been 30 years you working तू in the 30 वर्ष fellowship. आमच्यावर प्रेम करते परमेश्वर. For 30 years you loving us, Lord. त्यावेळेला मी धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो परमेश्वर. So we thank you, तू Lord. सर्वांसारखं प्रेम करणारा प्रभू आहे You are the परमेश्वर. God who loves everyone तू equally. पक्षपात न करणारा देव आहे परमेश्वर. You are the God who will never criticize. प्रत्येक मनुष्य तुझी दृष्टी फार मोलाचा आहे परमेश्वर. You value every human. यासाठी प्रभू येशू आज जगात तू कार्य कर For परमेश्वर. this today you work in the आज world, Lord. जगाने तुला ओळखावं परमेश्वर. Today let the world know तू you. मनुष्यावर किती प्रेम करते परमेश्वर. How much you love man. याचे मनुष्याचे डोळे तू उघड परमेश्वर. So you open eyes of तू everyone. अशा लोकांची तू आमची भेट करून दे You परमेश्वर, make us meet such people, Lord, की ज्या लोकांना तू अजून भेटला नाही परमेश्वर. where you have not met those people. जे लोक पापात आहे परमेश्वर, Those who are in अनेक sin, गोष्टी Lord, जखडले लोक आहे परमेश्वर. tied up in many situations, त्यांना तुझी गरज आहे परमेश्वर. who need you, Lord. अनेक दुःखी निराश लोक आहे There are परमेश्वर. many sad and upset people. आज त्यांच्यावर कोणी प्रेम करत नाही परमेश्वर. Today no one loves them. अनेक अनाथ आहे परमेश्वर. There are many अशा orphans, Lord. लोकांना प्रेमाची गरज आहे परमेश्वर. They need love. अशा लोकांची तू आमची भेट करून दे परमेश्वर. You make us meet such people. आम्ही तुझ्या प्रेमाविषयी त्यांना संदेश देऊ परमेश्वर. We will teach them about your love व तुझा गौरव करू परमेश्वर. and glorify you, तुझा Lord, महिमा करू परमेश्वर. and praise you, यासाठी Lord. प्रभू तू कार्य कर परमेश्वर. For this, Lord, you work today. आज पुन्हा एकदा आम्ही तुझ्याशी नेतो परमेश्वर. Today, once again, we come आम्ही before वेळोवेळी you, तुला Lord. प्रार्थना करतो परमेश्वर. From time to time, we या pray to स्थळातून you. केली प्रार्थना तू नेहमी ऐकतो परमेश्वर. You hear every prayer from तू this घराघरात place, लोकांना Lord. तू अनुभव देते You परमेश्वर. give experience from house to house. घराघरातील लोकांचा तू बचाव करते You are saving people in every house. अनेक करोनाव्याधी लोकांना तू वाचलं म्हणून धन्यवाद करतो You परमेश्वर. saved many people from corona disease, so we thank अनेकांचे you, वचनाने Lord. तू डोळे उघडले म्हणून धन्यवाद You करतो. open many eyes through your word, so we thank you, आज Lord. पुन्हा एकदा जे लोक उपस्थित आहे परमेश्वर, Today, once again, those who are present, Lord, जे घराघरात लोक उपस्थित आहे परमेश्वर, present from house to house, त्यांना विश्वास दे परमेश्वर. you give them faith, त्यांना आशा दे you परमेश्वर. give them hope, विशेष करून त्यांना प्रेम दे परमेश्वर. especially give them love, प्रभू Lord. येशू त्यांनी तुझ्यावर प्रेम करावं परमेश्वर. Lord Jesus, let them तुझ्या love आज्ञेचं you. पालन करावं परमेश्वर. May follow your तुझ्या command. प्रीतीविषयी त्यांना प्रत्येक गोष्ट कळू दे परमेश्वर. Let them understand everything about your love. तुझ्या प्रीतीचा त्यांना अनुभव दे परमेश्वर. Let them experience your love. परमेश्वर किती चांगला आहे How good God is. यांना तू अनुभव दे परमेश्वर. You make them ज्या experience. समस्येमध्ये लोक त्या समस्या त्यांना बाहेर काढ Get परमेश्वर. people out of the problem they are in. जे काळजी चिंतामध्ये त्यांची काळजी चिंता तुझ्या नामात सोडव Those in परमेश्वर. trouble, you solve all the problems and questions. जे आजारी आहे परमेश्वर, Those who are जे ill, Lord. हॉस्पिटलमध्ये आहे परमेश्वर, Those who are in जे कोरोना hospital. व्याधीमध्ये आहे परमेश्वर, Those who प्रभू suffering from येशूच्या नामात त्यांना coronavirus. बरे कर परमेश्वर. You heal them in the name of Lord त्या Jesus. नामात त्यांना मुक्त कर You परमेश्वर. free them in your name. डॉक्टरच्या उपचारमध्ये यश दे परमेश्वर. Give success to doctor's treatment. लोकांना आरोग्य आयुष्य दे परमेश्वर. Give health and good जे life to बंधनात आहे people. परमेश्वर, Those in जे bondages. व्यसनात आहे परमेश्वर, Those in addictions. यातून त्यांना तो बाहेर काढ परमेश्वर. You get them out of it. लोकांमध्ये परिवर्तन कर परमेश्वर. You bring a change in people, ज्या ज्या Lord. घरामध्ये अशांती आहे परमेश्वर, The house where there is no त्या peace. घरात असफलता आहे The परमेश्वर, house where there is no success. भांडण तंटा आहे परमेश्वर, Where there are अशा quarrels and घरात तू fights. कार्य कर परमेश्वर. You work in those houses, अशा Lord. घरात शांती आण परमेश्वर. Bring peace in जे those लोक houses. एकमेकांपासून विभक्त आहे परमेश्वर, Those who are divided from one एकमेकांपासून another. अलग आहे परमेश्वर, Those who are तुझं separated. प्रेम त्यांना शिकव परमेश्वर. You teach your love to them, आम्ही Lord. एकमेकावर प्रेम करावं, We should love one another. आम्ही एकमेकाला सांभाळावं, We should take care of आम्ही one एकमेकाची another. काळजी घ्यावी, We should care for others. हे शिकव परमेश्वर. You teach this, Lord. लोकांमध्ये ते शिक्षण येऊ दे परमेश्वर. You bring this teaching in people, व Lord. लोकांना तो अनुभव दे परमेश्वर. And you give people घराघरात experience. बसलेल्या लोकांमध्ये All the people present in तू their कार्य house. कर परमेश्वर. You work in them, त्यांचे Lord. मनोदय पूर्ण कर परमेश्वर. You fulfill all their wishes. त्यांच्या घराघरात तू कार्य कर परमेश्वर. You work from house to house. जे विश्वासाने तुला हाक मारते, Those who call you in जे faith. प्रार्थना करते, Those who जे pray to you. पश्चाताप करते, Those who जे repent. तुला क्षमा मागते, Those who ask forgiveness. प्रभू येशू तुझ्या नामात त्यांना क्षमा कर परमेश्वर.
Lord Jesus, you forgive them in your name. तुझा उद्धार कर परमेश्वर. You save them, Lord. तुझ्या उपस्थितीचा अनुभव दे परमेश्वर. You give them experience of your प्रवेशच्या presence. नामात त्यांना अनुभव दे. You give them experience in the name of Lord Jesus. घराघरात तू कार्य कर. And you work from house to घराला house. तू अनुभवने अनुभवित You कर. give experience to every house. तुझ्या गावसाठी त्यांना तयार कर परमेश्वर. And you prepare them for your तुझा glory. महिमा होऊ दे परमेश्वर. May you be हे praised, सर्व Lord. प्रार्थना All these प्रभू prayers, तुझ्या नामात मागतो. we ask this in your name, तू Lord. ऐक. You तू hear. ऐकतो म्हणून धन्यवाद करतो. Thank you for listening, Lord. तुझा गौरव करतो. We glorify you. आमीन. Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुढच्या बुधवारी Next Wednesday, पुन्हा आपण भेटू. once again देव we'll आम्हाला meet. पुन्हा मार्गदर्शन करेन. God will again नव्या guide नव्या us. गोष्टी आम्ही घेऊन येऊया. We will bring up new देवाचा मी things. गौरव करू. We'll glorify God देवाचा महिमा करूया. and we'll praise God तीन दिलेल्या नंबरनुसार through the numbers given on तुम्ही screen. आमची संपर्क करा. Contact आम्ही us. तुम्हाला देवाचे ते मार्गदर्शन करू. We will guide you on behalf of प्रार्थना God. करू. We'll pray for देवाचा you गौरव करू. and glorify Praise God. God.